तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीनबद्दलच्या शंका दूर करण्यासाठी एका प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण केलेलं मतदान आपल्याच उमेदवाराला कसं पडलं हे दाखवण्यात या मशीनच्या माध्यमातून अर्थात व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे। ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर विरोधकांकडून नेहमी आक्षेप घेतला जातो। मतदान प्रक्रिया सदोष असल्याचं सांगितलं जातं। मात्र हीच शंका दूर करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवरती ईव्हीएम मशीनचे डेमो सध्या वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिले जात आहेत। त्या नावाची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। पण मी आता मतदान करू शकता सर? मी आता जर नोटाला मतदान केलं तर चिठ्ठी दिसेल? नोटालाच दिसेल। ओके, तर आता आपण बघू शकताय की हा बॅलेट युनिट आहे। या युनिट वरती मी नोटाला मतदान करणार आहे। त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ते मतदान नक्की कुणाला गेलंय। हे मी नोटाचं 16 नंबरचं या ठिकाणी बटन दाबलेलं आहे। मतदान माझं झालेलं आहे आणि इथं जर बघितलं तर आपण ही चिठ्ठी आलेली आणि यामध्ये दाखवतोय की नोन ऑफ द अव्हो अर्थात नोटाला माझं हे मतदान पडलेलं आहे। ही चिठ्ठी आपल्याला दिसते आणि ही चिठ्ठी या ठिकाणी 7 सेकंद राहिलेली आहे। 7 सेकंदानंतर ही चिठ्ठी खाली पडलेली आहे। ज्या पद्धतीनं हे बॅलेट युनिटवरचे मतदान मोजले जातात त्याच पद्धतीनं यातल्या चिठ्ठ्या सुद्धा 10% प्रमाणामध्ये मोजल्या जातात सरासरीमध्ये। सर या चिठ्ठ्या आम्हाला दाखवाल तुम्ही कशा पडल्यात? अच्छा, या चिठ्ठ्या इथं खाली सगळ्या जमा होतात आणि याच्यातल्या फक्त 10% चिठ्ठ्या मोजल्या जातात बहुधा। आता हा 16 नंबरचा तुम्ही नोटा दाबलो होतो लास्ट, हे 16 नंबरची पावती आपल्याला आलेली आहे आणि बाकी आधीच्यांनी वोटिंग केलेलं आहे आणि मशीन चेकअपच्या बाकी 7 पावत्या असतात। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।